नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत बेटा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जॉमेट्रीचा सेकंड चॅप्टर आपण पाहतोय. जॉमेट्रीचा सेकंड चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पायथागोरस थेरम हा जो चॅप्टर आहे हा एक थेरम आहे. लक्षात आलं? हा थेरम तुम्हाला परीक्षेमध्ये पण विचारला जातो. थोडक्यामध्ये पायथागोरसमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2.1 2.2 2. जे काही असेल ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. याच्यामधला प्रॉब्लेम सेटचा भाग आपण या ठिकाणी संपवणार आहोत. थोडक्यामध्ये एकंदरीतच आपल्याला या टॉपिकमध्ये जे जे कन्सेप्ट आहेत, जे जे प्रॉब्लेम आहेत, ते थोडक्यात आपल्याला एक एक स्टेप बघायचे आहेत. प्रॉब्लेम बघायचा आहे, त्याचं सोल्युशन बघायचं आहे, हातामध्ये पेन ठेवायचा आहे. जर काही तुम्हाला अडचण आली विद्यार्थी मित्रांनो तर मला डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी विचारायचंय. चला तर सर्वांनी फोकस द्या, लक्ष द्या. आपण या ठिकाणी जॉमेट्रीचा नवीन चॅप्टर चालू करतोय. चॅप्टरचं नाव आहे पायथागोरस थेरम. चॅप्टर सेकंड आहे जॉमेट्रीचा पायथागोरस थेरम. काय रे बाबा, पहिला प्रश्न काय या चॅप्टर मध्ये विद्यार्थी मित्रांनो? प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 हा आपला पहिला प्रश्न आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट्स. 3 ट्रिपलेट्स आहेत बेटा, 3 ट्रिपलेट्स आहेत. विच ऑफ द, आता याच्यामध्ये प्रश्न कसा आहे आणि कसा सोडवायचा आहे हे लक्षात घ्या. पायथागोरस थेरम नेमका काय असतो मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलंच आहे. इंट्रोडक्शनचा भाग बघा. इंट्रोडक्शनच्या भागामध्ये ट्रिपलेट काय असतो, थेरम काय असतो, पायथागोरसचा उपयोग कसा करायचा हे सगळं तुम्हाला त्याच्या इंट्रोडक्शनच्या भागामध्ये लक्षात येईल. जॉमेट्रीच्या टॉपिकमध्ये पहिला टॉपिक असेल, दुसरा टॉपिक असेल, हे सर्व टॉपिक बघत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंट्रोडक्शनचा भाग बघणं अनिवार्य आहे. अनिवार्य आहे म्हणजे महत्त्वाचं आहे. तर हे सर्व टॉपिक तुम्ही बघायचेच आहेत, याचे इंट्रोडक्शन बघायचेच आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला आता या ठिकाणी एक एक प्रॅक्टिस सेट बघायचा आहे, कसा सोडवायचा याचं लक्षातच येईल. आयडेंटिफाय करायचे म्हणजे ओळखायचं आहे. विथ रिझन, रिझन सांगायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट्स. ठीक आहे. प्रश्न काय बेटा, या ठिकाणी प्रश्न असा पहिला प्रश्न दिलाय, पहिला ट्रिपलेट दिलाय. ट्रिपलेट म्हणजे 3 नंबर आहेत. बघा कोणता आहे रे ट्रिपलेट नंबर? पहिला प्रश्न आहे 3, 5 आणि 4. बेटा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, ए पोरांनो लक्ष द्या बेटा. पहिला प्रश्न काय? 3, 5, 4. ए बाबा लक्ष दे, 3, 5, 4 हा पहिला प्रश्न आहे. आणि या पहिल्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ओळखायचं आहे की हे पायथागोरस ट्रिपलेट आहे का. कसं ओळखायचं बेटा? चला या ठिकाणी 3 लिहायचं सोल्युशन मध्ये. 3 चा स्क्वेअर लिहायचा. 3 चा स्क्वेअर सर्वांना माहिती 9 येतो. 5 चा स्क्वेअर किती येतो? 25 येतो. आणि 4 चा स्क्वेअर 16 येतो. ही पहिली स्टेप लिहिली. आता याच्यामध्ये 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर करा. याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता या तीन मधला? 5 आहे. या दोघांचा स्क्वेअर इज इक्वल टू हे येतं का आपल्याला बघायचंय. बघा कुठला आहे? सर्वात मोठा अंक सोडून द्या, बाजूला काढा. त्याच्या लहान 2 अंक आहेत 3 आणि 4. मी या ठिकाणी देअरफॉर लिहिलं 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. बेटा 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. या दोघांची बेरीज झाली 25. या दोघांची बेरीज झाली 25. बरोबर आहे. म्हणजेच 9 हा 3 चा स्क्वेअर आहे, 16 हा 4 चा स्क्वेअर आहे आणि 25 हा 5 चा स्क्वेअर आहे. 3 चा 9 बरोबर आहे. हा 3 चा 9, 4 चा 16 आणि 5 चा 25. बेटा जे सर्वात मोठा अंक आहे सर्वात त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 दिलेले त्यांचे, त्याचा स्क्वेअर, त्याची बेरीज. बरोबर आहे. हा सर्वात मोठा अंक आहे, याचा स्क्वेअर बरोबर आहे. हा 25, 5 चा 25 इज इक्वल टू ह्या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. ह्या दोघांची बेरीज इज इक्वल टू मोठा याची बेरीज, याचा स्क्वेअर. अरे बेटा मग हे बरोबर आलं. हा 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर आणि हा 5 चा स्क्वेअर. त्याच्यामुळे आपण काय म्हणायचं या ठिकाणी? स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. बघा लार्जेस्ट नंबर किती आहे? 5 आहे. ह्या तिन्ही पैकी लार्जेस्ट नंबर 5 आहे का नाही? म्हणून काय म्हणलं आपण बेटा? स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ अदर स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. बरोबर आहे. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स. बघा बेटा काय या ठिकाणी? स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स.
354 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. याला काय म्हणलं आपण? हे जे 354 जे आहेत बेटा, याला आपण ट्रिपलेट म्हणलं, कारण जो मोठा अंक आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 हे डिजिट आहेत त्याचा स्क्वेअर केलेला त्याचे सम म्हणजे स्क्वेअरची सम ही इक्वल आहे. म्हणजे 3 चा 9 4 चा 16 मोठा 5 चा 25 ह्या दोघांची सम इज इक्वल टू हे आहे बेटा. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 354 हे ट्रिपलेट आहे म्हणून सांगितलं. लक्षात आला पहिला प्रश्न? लक्षात आला बेटा? ए बाबा इकडं बघ, पायथागोरस थेरम चाललाय. इंट्रोडक्शन आपण बघितलेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे? सब क्वेश्चन आहे बेटा हा. पहिल्या क्वेश्चन मधला सब क्वेश्चन. आता दुसरा असाच आहे बेटा. हा लिहून घेतला बेटा सर्वांनी. चला याच्यानंतर आता सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. काय रे सेकंड क्वेश्चन? बघा बेटा सेकंड क्वेश्चन काय आहे? सेकंड क्वेश्चन आहे 4, 9 आणि 12. अरे मला सांग, ए राजा मला सांग, या ठिकाणी सर्वात मोठा अंक कोणता आहे? 4 आहे का, 9 आहे का, 12 आहे? ए बेटा 4 आहे का, 9 आहे का, 12 आहे? बाबा इकडे मला सांग, ह्याच्यामध्ये सर्वात मोठा डिजिट कोणता आहे? 4 आहे का, 9 आहे का, 12 आहे? बेटा 12 आहे. बेटा 12 आहे, सर्वांना माहिती. त्यामुळे 4 चा स्क्वेअर कर 16 येतो, 4 चा स्क्वेअर 16, 9 चा स्क्वेअर 81 आणि 12 चा स्क्वेअर 144. अरे बाबा 4 चा स्क्वेअर, देअरफॉर म्हणा 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे बेटा? 4 चा स्क्वेअर 16, 9 चा स्क्वेअर 81. ह्या दोघांची बेरीज येते 87 बेटा. आणि 12 चा तर आपल्याला मिळालेला 144. त्याच्यामुळे म्हणा या ठिकाणी हा 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू. आता या ठिकाणी जर मगाशी इक्वल होतं म्हणून आपण इक्वल म्हणत होतो, आता इक्वल नसेल तर हा 12 चा स्क्वेअर 144, हा 87, या दोघांची बेरीज 87 आली बेटा. हे दोनच का घेतले सर? कारण हा मोठा आहे, ह्या दोघांची बेरीज घ्यायची त्या मोठ्यापेक्षा लहान असलेले, म्हणून 4 आणि 9 घेतला. 12 इकडचं 12 चा स्क्वेअर 87 आहे, 12 चा स्क्वेअर 87, 12 चा स्क्वेअर 144 आहे बेटा. ह्या दोघांची बेरीज 87 येते आणि हे इक्वल येत नाही. त्याच्यामुळे 4 चा स्क्वेअर 9 चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 12 चा स्क्वेअर. आपण त्याला काय म्हणू शकतो? पोरांनो लक्ष द्या बेटा. ए पोरांनो बघा, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू नंबर्स. बेटा काय म्हणलंय? द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, ह्या स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू, हा जो लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर आहे म्हणजे 12 चा स्क्वेअर आहे, हा इक्वल नाहीये अदर 2 च्या स्क्वेअरची सम. बरोबर आहे? टू द सम ऑफ इज नॉट इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. लक्षात आलं बेटा? कळलं सर्वांना? काही डिफिकल्ट होतं का मला सांगा बेटा? काही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो डिफिकल्ट नव्हतं. अगदी सोपा आणि सोपा भाग मी सांगितलाय. ठीक आहे? कळलं सर्वांना? खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय बेटा, खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय. सेकंड आलं बेटा. चला सेकंड नंतर आपल्याला याच्यामध्ये थर्ड सोडवायचंय. याच्यामध्ये थर्ड सोडवायचंय. काय येतं रे थर्ड याच्यामध्ये? 5, 12 आणि 13. 5 चा 25, 12 चा किती येतो बेटा? 5 चा 25, हा 5 चा 25, 12 चा 144 आणि 13 चा 169. काय येतो? 5 चा 25. बेटा बघ रे ए पुरा, 5 चा 25, 12 चा 144 आणि 13 चा 169. 5 चा 25, 12 चा 144, 13 चा 169. 5 चा 25, 12 चा 144 हा स्क्वेअर घेतला बेटा. ह्याच्यामध्ये मोठा अंक कोणता बेटा? 13 आहे, म्हणून ह्या दोघांची बेरीज करायची स्क्वेअरची. 5 चा 25 आणि याचा 144, 169 येतो का? बघा बघा, 5 चा 25, 5 चा स्क्वेअर 12 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर काय बेटा? 25, 12 चा स्क्वेअर काय बेटा? 144. मग मला सांग 5 चा स्क्वेअर, मग मला सांग या ठिकाणी या दोघांची बेरीज किती आली? 169. अरे बाबा आपल्याकडे मोठा अंक 13 होता. अरे बाबा आपल्याकडे मोठा अंक 13 होता. हा 13 होता. 13 चा स्क्वेअर 13 चा स्क्वेअर तर 169 आहे. मग या ठिकाणी हा 25 प्लस 144 हा या ठिकाणी काय येतो बेटा? हा 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू हा 13 चा स्क्वेअर. त्यामुळे आपण म्हणूयात द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर टू नंबर्स. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. बेटा काय म्हणलंय? द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर. लार्जेस्ट नंबर कोणता या ठिकाणी?
ठिकाणी द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर ही आहे 13 इज इक्वल टू, इक्वल आहे का नाही बेटा, इज इक्वल टू हा लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर म्हणजे 169 इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर. हा अदर टू नंबर कोणते, 12 आणि 5 आणि 12 या दोघांच्या समची स्क्वेअर ही इक्वल आहे. त्याच्यामुळं दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आपण या तीनला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणलं, आपण या तीनला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणलं. अरे बाबा लक्षात ठेव, किती सोपं आहे मला सांग, काही डिफिकल्ट आहे का याच्यात? विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, चला याच्यानंतर आता आपल्याला हा झाला कितवा बेटा, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा. आता सब क्वेश्चनच आपल्याला बघायचा आहे. चौथा सब क्वेश्चन बघतोय आपण. काय बघतोय? फोर्थ क्वेश्चन बघतोय. काय रे ह्या क्वेश्चन मध्ये 24 आहे, 70 आहे, 74 आहे. 24 चा स्क्वेअर किती आहे? 576. बघा ह्याच्यामध्ये सर्वात मोठा 74 आहे अंक. चला रे स्क्वेअर कसा काढतात बाळांनो, स्क्वेअर माहिती आहे का तुम्हाला? बघा जे मुलं आता सगळे तुम्ही 10वीत आहेत बेटा, कधी कधी लक्षात ठेवा 1 to 30 पर्यंतचे स्क्वेअर तुम्हाला वेळ न लावता पाठ पाहिजे. 1 चा 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81, 10 चा 100 हे असे तुम्हाला पाठ पाहिजेत. 11 चा 121, 12 चा 144, 13 चा 169, 14 चा 196, 15 चा 225. तर हे बेटा असे तुम्हाला पाठ पाहिजेत. ठीक आहे, 16 चा 256. लक्षात आलं? तर हे जे असे पाठ झाले बेटा की मग तुम्हाला 130 पर्यंत काही अडचण येणार नाही. ठीक आहे, आता हे झालं बेटा 1 to 30. स्क्वेअर कसे काढतात रे बेटा लक्षात घ्या. आता 24 चा स्क्वेअर करायचा असेल, स्क्वेअर म्हणजे 2, स्क्वेअर म्हणजे 2. आता या ठिकाणी स्क्वेअर 2 वेळेस मल्टिप्लाय करायचं बेटा. 24 into 24 ह्याचा स्क्वेअर 24 चा स्क्वेअर करताना 24 गुणिले 24 करा. 70 चा जर स्क्वेअर काढायचा असेल तर 70 into 70 करा, मल्टिप्लिकेशन करा. पुन्हा नंतर 74 चा काढायचा असेल तर 74 into 74 करा आणि मग हा गुणाकार सोडून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगदी 100% या ठिकाणी येऊ शकतं. ठीक आहे बेटा, कळलं या ठिकाणी? 24 चा स्क्वेअर, 70 चा स्क्वेअर, हा 24 चा स्क्वेअर 576. लक्षात आलं? 24 चा स्क्वेअर किती येते बेटा? 576. 70 चा स्क्वेअर किती आहे? 4900. लक्षात आलं? आणि मग या दोघांची बेरीज किती येते? 576 प्लस 4096, 4900 या दोघांची बेरीज येते बेटा 5476. ठीक आहे, या दोघांची बेरीज येते 5476. या ठिकाणी 576 देअरफॉर 576 24 चा स्क्वेअर आहे आणि 4970 चा स्क्वेअर आहे बेटा. हे 24 चा स्क्वेअर हा 70 चा स्क्वेअर या दोघांची बेरीज किती येते? 5776. बरोबर आहे? 576 प्लस 496 4096 बेटा. ह्या दोघांची सम किती येते? ही येते. आणि मग हा जो आहे बेटा हा पण 74 चा स्क्वेअर आहे जो आपण काढला 5476. 5476 सेम आहे, त्यामुळे हा 74 चा स्क्वेअर म्हणा, हा 24 चा, हा 70 चा स्क्वेअर. त्यामुळे म्हणा बेटा द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द sum of square of other two numbers, sum of square of other two numbers. other two number म्हणजे हे आणि हा बिगेस्ट नंबर 74. म्हणून हे जे आहे बेटा दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट, दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. लक्षात आलं का? अरे फोकस दे, अरे फोकस दे. पुरा जॉमेट्री मध्ये ना एवढी सोपी जॉमेट्री आहे, थोडंसं फोकस पाहिजे बेटा. काही लागत नाही ते, फक्त फोकस. मी जे सांगतोय माझ्यावर सगळं सोड, माझ्यावर विश्वास ठेव. 100% फक्त तुझं लक्ष इकडे दे. लक्षात येते? 100% इकडे जर लक्ष दिलास की 100% तुला ते कळेल. पोरांनो चला बघा बेटा, हा चौथा प्रश्न झाला. कळलं सर्वांना? लक्षात आलं? व्हेरी गुड. चलो नेक्स्ट घ्या बेटा, नेक्स्ट घ्या. काय रे नेक्स्ट क्वेश्चन? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो? 10, 24 आणि 27 बेटा. 10, 24 आणि 27. अरे बाबा या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठा आहे 27. आधी स्क्वेअर लिहा, पहिली स्टेप स्क्वेअर लिहायची. 10 चा 100, 24 चा 576, 27 चा 729. त्याच्यानंतर परत हे स्मॉल बघा, दोन कोणते आहेत? 27 सगळ्यात मोठा आहे, हे दोन स्मॉल. 10 चा स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर 100, 24 चा स्क्वेअर 576. ह्या दोघांची बेरीज किती आली बेटा? 676. आणि आपलं तर किती आहे बेटा? 27 चं किती आहे या ठिकाणी? 729. त्यामुळं हा 100 10 चा स्क्वेअर, देअरफॉर म्हणा 100 10 चा स्क्वेअर आहे, 576 24 चा स्क्वेअर आहे, इज नॉट इक्वल टू 27 चा स्क्वेअर 20. हे जे आहे बेटा हा 27 चा स्क्वेअर नाहीये, हे आणि हे वेगळं आहे.
त्याच्यामुळे या ठिकाणी हा 27चा स्क्वेअर नाहीये म्हणा. हे जे 3 आहेत बेटा, हे जे एक्झाम्पल आहे, दिस इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. ए पोरा, दिस इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. कळलं का बेटा? कळलं सर्वांना? व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. आता याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आहे. काय रे पुढचं एक्झाम्पल? 11, 60, 61. 11, 60, 61. 11चा स्क्वेअर करा 121, 60चा स्क्वेअर करा बेटा. 11चा स्क्वेअर म्हणजे कसा? 11 × 11. 11चा स्क्वेअर 121, 60चा स्क्वेअर 3600. बघा, 60चा स्क्वेअर 3600, 11चा स्क्वेअर 121, 61चा स्क्वेअर किती येतो बेटा? 61चा स्क्वेअर कसा करायचा? 61 × 61. बघा, 61 × 61, हा 61 ला 61 करायचा. ठीक आहे. आणि या ठिकाणी 61 × 61 त्याचा स्क्वेअर येतो 3721. 3721. 60चा स्क्वेअर 3600. बरोबर आहे. चला, सर्वात मोठे 61 आहे, ह्या दोघांची सम करा. 11चा स्क्वेअर, 60चा स्क्वेअर. 11चा स्क्वेअर 121, 60चा स्क्वेअर 3600. बेटा, दोघांची सम, दोघांच्या स्क्वेअरची सम, हा 11ची सम आणि 60ची सम काय येते बेटा? 121 आणि 3600. किती येते सम? 3721. 3721. बेटा, 61चा स्क्वेअर किती आहे? 61चा स्क्वेअर किती आहे? 3721. 61चा स्क्वेअर किती आहे? 3721. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर 2 नंबर्स. बरोबर आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, या लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर. बेटा, अदर 2 नंबरच्या स्क्वेअरची सम ही लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअरची इक्वल आहे, म्हणून त्या ठिकाणी याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात. राजा, लक्षात आलं का? किती सोपं आहे मला सांगा. काही अवघड आहे का? असे चिल्लर चालर प्रश्न तर आपल्याला सिंपल आले पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये काही नाही, केवळ बघायचं सर सोडवतात कसं बघायचं, हातामध्ये पेन राहायचा, पेन ठेवायचा तुम्ही पण, आणि इमॅजिनेशन करायचं बेटा. ठीक आहे. 100% तुम्हाला सगळं येणारच आहे. चला, हा 6चा स्क्वेअर झाला की त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2. लक्षात आलं? याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2. आता आपला हे सब क्वेश्चन झाले बेटा, सब क्वेश्चन झाले सगळे. पहिल्या क्वेश्चनचे सगळे सब क्वेश्चन झाले. आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही सांगायचं होतं. आता कारण पण सांगितलं आपण. आता क्वेश्चन नंबर 2 बघा बेटा. काय रे क्वेश्चन नंबर 2? इन फिगर, बघा ही फिगर आहे, अँगल MNP. बघा, अँगल MNP, अँगल म्हणल्यानंतर मधला धरायचा फक्त n. अँगल n किती आहे बेटा? 90 डिग्री. तिनेच दिलाय 90 डिग्री आहे. सेगमेंट NQ बायसेक्ट परपेंडिक्युलर सेगमेंट MP. सेगमेंट NQ बेटा, हा NQ, ए पुरा, हा NQ, हा MP ला बाय काय करतो? परपेंडिक्युलर आहे. NQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. हा NQ परपेंडिक्युलर टू MP. हा NQ परपेंडिक्युलर टू MP. ठीक आहे. MQ किती आहे बेटा? MQ किती आहे? 9 आहे. MQ 9 आहे. QP 4 आहे. बरोबर आहे. MQ 9 आहे बेटा. MQ किती आहे? MQ 9 आहे. आणि QP किती आहे बेटा? QP आहे 4. बरोबर आहे. QP आहे 4. हा 9 आहे आणि हा 4 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणलंय त्यांनी? फाइंड NQ. आपल्याला काय काढायचं बेटा? आपल्याला हा NQ काढायचा आहे, हा QN काढायचा आहे. बरोबर आहे. QN आणि NQ त्याला एकच म्हणतात. आता बघ रे, ए पुरा बघ, काय म्हणायचं? सोल्युशन. काय म्हणायचं? सोल्युशन. इन ट्रायंगल MNP, हा ट्रायंगल या MNP. आता हा अँगल 90 डिग्री आहे. हे MQ दिलंय आणि QP दिलंय 9 आणि 4. त्याच्यामुळे आपण म्हणलं इन ट्रायंगल MNP, अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस MP. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू MP. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू NP. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू MP. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू
काय येतं बेटा या ठिकाणी सेगमेंट एन क्यू परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस एन पी. हा एन क्यू बेटा परपेंडिक्युलर आहे. हा आता 90 डिग्रीच्या समोरची बाजू हायपोटेनियस असते का नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही, हा 90 डिग्रीच्या समोरचा जो असा रेष असते, साइड असते, त्याला हायपोटेनियस म्हणतात. अरे बाबा, मग हा जो एन क्यू आहे, हा एन क्यू आहे बेटा, हा परपेंडिक्युलर आहे एमपी ला म्हणजे हायपोटेनियसला, ते गिवन आहे. आता या ठिकाणी आपल्याला सापडतं हे दिलंय, हे काढायचंय. तर आपण म्हणूयात बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. सर्वांनी हा थेरम लक्षात ठेवायचा आहे. मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये शिकवलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन ऍप्लिकेशन करायचंय. याच्यामध्ये काय म्हणायचंय, एन क्यू चा स्क्वेअर बेटा, एन क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. एन क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. बेटा एन क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू पी क्यू. एम क्यू आहे 9, पी क्यू आहे 4, 9 चौक 36 आलं. एन क्यू चा स्क्वेअर 36 आला बेटा. एन क्यू चा स्क्वेअर 36 आला आणि एन क्यू चा स्क्वेअर 36 आल्यानंतर देअरफॉर एन क्यू किती होतं बेटा, एन क्यू ह्याचा टेकिंग स्क्वेअर रूट घ्या. एन क्यू 36 कशाचा स्क्वेअर आहे बेटा, 6 चा स्क्वेअर आहे. त्याच्यामुळे हा स्क्वेअर काढा आणि एन क्यू इज इक्वल टू 6 लिहा. फक्त एन क्यू इज इक्वल टू 6 लिहा. टेकिंग स्क्वेअर रूट असं लिहू शकता किंवा देअरफॉर ला डायरेक्ट लिहू शकता. कळलं सर्वांना. बाय जॉमेट्रिक मीन आपण हे काढलं बेटा, ह्याचं हा एन क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. कळलं सर्वांना बेटा. खूप सोपं आहे. अवघड काही नाहीये बेटा, याच्यामध्ये अवघड काही नाहीये. येतंय लक्षामध्ये सर्वांना, कळतंय सर्वांना. तर ही जी गोष्ट आहे बेटा मी जे सांगतोय ते थोडंसं फोकसली बघा. ठीक आहे, थोडं फोकसली बघा, फोकस देऊन बघा, काळजी करू नका. ठीक आहे, मी 100% तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे, शिकवणार आहे. काळजी करण्याची अजिबात गरज नाही. ठीक आहे, चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा क्वेश्चन झाला सर्वांचा. हा क्वेश्चन बघितला बेटा, हा क्वेश्चन बघितला सर्वांनी. चला नेक्स्ट घ्यायचा. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. काय म्हणतो रे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, तिसरा क्वेश्चन आहे बेटा. काय म्हणतो तिसरा क्वेश्चन, चला रे ए पोरो. इन फिगर 2.18 फिगर नंबर आहे, त्यांनी दिलेला आहे. अँगल QPR बेटा, ही Q, हा P आणि हा R. अँगल QPR म्हणजे P वाचला, अँगल P वाचलाय. किती आहे बेटा, हे बघ, हे 90 डिग्री आहे. हे असं दिलंय, हा असा आहे बेटा. अँगल QPR हा 90 डिग्री आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR. सेगमेंट PM बेटा, हा सेगमेंट PM सेगमेंट हा QR ला परपेंडिक्युलर आहे. PM सेगमेंट बरोबर आहे. PM परपेंडिक्युलर टू QR. PM परपेंडिक्युलर टू QR बरोबर आहे बेटा. PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR आणि त्याच्यामुळं हा QMR होतो. हा त्याच्यामुळं QMR असा सलग होतो आणि PM इज इक्वल टू 10. हा 10 आहे बेटा आणि हा किती आहे, हा 8 आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय काढायचं आहे, या ठिकाणी QM दिलाय, त्याच्यानंतर PM दिलाय. या ठिकाणी तुम्हाला QR काढायचा बेटा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही पूर्ण काढायचं आहे. लक्षात आलं, हा QR काढायचा आहे. हे किती आहे बेटा, 90 डिग्री आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं इन ट्रायंगल QPR जरा वाकडं बघा, वाकडं म्हणजे इकडं 90 डिग्री आहे, असं फिगरला फिरवायचं. हे 90 डिग्री आहे बेटा, हे 90 डिग्री आहे. लक्षात आलं, हे 90 डिग्री आहे. मग ह्याचा 90 डिग्रीच्या समोरची बाजू, मी काय म्हणलं, ज्यावेळेस फिगर अशी होती बेटा, अशी, ही 90 डिग्रीच्या समोरचं हायपोटेनियस असायचं. आता ह्या 90 डिग्रीच्या समोरचं हायपोटेनियस ही असणार आहे QR. बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं बना इन ट्रायंगल QPR अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल QPR म्हणजे P दाखवायचा अँगल. QPR इज इक्वल टू 90 डिग्री जे गिवन दिलेलं आहे आपल्याला, या ठिकाणी गिवन लिहिलं. आणि सेगमेंट PM, हा सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR हायपोटेनियस आहे तो. हा हायपोटेनियस इम्पॉर्टंट आहे. हा जो आहे हा QR हायपोटेनियस आहे बेटा. PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट हायपोटेनियस QR, त्याच्यामुळे ते पण गिवन आहे. त्याच्यामुळे आता आपण काय म्हणलं बेटा, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक
मीन. परत अजून एकदा म्हणलं बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन पीएम चा स्क्वेअर हा परपेंडिक्युलरचा स्क्वेअर पीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू एम आर. बरोबर आहे. पीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू एम आर. क्यूएम एम क्यू काही म्हणा. क्यूएम किती आहे बेटा 8 आहे. पीएम किती आहे बेटा 10चा आहे. बरोबर आहे. पीएम परपेंडिक्युलर 10 आहे. 10चा स्क्वेअर इज इक्वल टू 8 प्लस एम आर. या ठिकाणी मग एम आर कसं काढलं मी. एम आर कसं काढलं बेटा. हा 10 इकडे वरती घेतला. एम आर इकडे एम आर काढायचा म्हणून इकडे घेतला. 10 वरती घेतला 8 खाली घेतला. आता 10 म्हणजे काय. हा 10चा स्क्वेअर आहे. 10चा स्क्वेअर म्हणजे 100. 10चा स्क्वेअर किती होतो बेटा 10चा स्क्वेअर होतो 100 आणि 8 ला खाली डिनॉमिनेटरला घेतलं. एम आर बाजूला घेतलं. एम आर काढायचंय. देअरफॉर एम आर इज इक्वल टू 100/8. देअरफॉर एम आर इज इक्वल टू 100/8 आणि एम आर इज इक्वल टू ह्याला भाग घातला 8 × 8 12 × 8 = 96 हा 12 आणि मग 4 येतो किती येणार 40 म्हणजे या ठिकाणी 8 × 5 = 40. बरोबर आहे. या ठिकाणी 12.8 येतो. एम आर इज इक्वल टू 12.8 या ठिकाणी आन्सर येईल. क्यू आर इज इक्वल टू आता मला सांगा बरं हा एम आर बेटा किती आलाय. एम आर किती आलाय बेटा 12.8. मग या ठिकाणी मी म्हणू शकतो का पोरा इकडे लक्ष दे थोबाड. हा क्यूएम इज इक्वल टू 8 आहे. हा एम आर इज इक्वल टू 12.8 आहे. हा क्यूएम इज इक्वल टू 8 आहे. हा एम आर इज इक्वल टू 12.8 आहे. हा क्यूएम इज इक्वल टू 8 आहे. हा एम आर इज इक्वल टू 12.8 आहे. तर मी असं म्हणू शकतो का पोरो इकडे लक्ष द्या बेटा क्यू आर इज इक्वल टू क्यूएम प्लस एम आर. बघा क्यू आर इज इक्वल टू क्यूएम प्लस एम आर म्हणजे हे आणि हे मिळून हे होतं. मग क्यूएम मी 8 म्हणलं. क्यूएम 8 म्हणलं आणि एम आर मी या ठिकाणी 12.5 म्हणलं. दोघांची बेरीज केली बेटा 12.5 आणि 8 दोघांची बेरीज येते 20.5. क्यू आर येते बेटा. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 20.5. आपल्याला क्यू आरच काढायला सांगितलं होतं. ठीक आहे. कळलं सर्वांना. एक्सप्लेनेशन कळलं का बेटा. हे जॉमेट्रीचे प्रश्न खूप सोपे असतात राजा. ह्याच्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं नाही. सोडवत राहायचं. गिवन लिहायचं. आधी जे गिवन दिले बेटा फिगरला लिहिता आलं पाहिजे. मी पहिल्या चॅप्टर मध्ये पण तेच सांगितलंय. ह्या पण चॅप्टर मध्ये मी तेच सांगतोय. घाबरायचं अजिबात नाही. ठीक आहे. घाबरायचं अजिबात नाही. कळलं सर्वांना. चला क्वेश्चन 3 कळला का बेटा. क्वेश्चन 3 कळला का. आता क्वेश्चन 3 कळला असेल तर आपण आता पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन घेऊया. काय रे पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन चौथा क्वेश्चन आहे बेटा. पुढचा चौथा क्वेश्चन आहे. कोणता क्वेश्चन आहे चौथा. बघा फिगर मध्ये बघा फाइंड आर पी अँड पी एस. काय म्हणलंय आर पी आणि पी एस. हे आरपी एक काढायचंय आणि पीएस एक काढायचंय. या ठिकाणी हे आहे 6 बेटा. हे आहे 6. या ठिकाणी हे यस आहे. या ठिकाणी हे आर आहे. या ठिकाणी हे पी आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी ही 30 डिग्री आहे. ठीक आहे बेटा. हा 30 डिग्री आहे. कळलं सर्वांना. सी द फिगर फाइंड आरपी. आपल्याला एक आरपी एक काढायचंय. पीएस एक बाय युजिंग अँड पीएस एक काढायचंय बाय युजिंग द इन्फॉर्मेशन इन ट्रायंगल पीएसआर. आता फक्त ट्रायंगल मध्ये बघा काय सोल्युशन आहे. आपल्याला आरपी अँड पीएस काढायचंय. चला इन ट्रायंगल पीएसआर. इन ट्रायंगल पीएसआर. इन ट्रायंगल पीएसआर. बरोबर आहे. अँगल पीएस अँगल बघा. आता सगळे अँगल दिलेत बेटा. आता हे पण अँगल दिलाय. हा पण अँगल दिलाय. मग हा अँगल काढू शकतो का. कारण ट्रायंगलची ही ट्रायंगलच आहे ना शेवटी. बरोबर आहे. राईट अँगल ट्रायंगल का असणार पण ट्रायंगल आहे ना. आणि ट्रायंगलची 3 कोणांची बेरीज 3 कोपऱ्यातली बेरीज 3 अँगलची बेरीज किती असते 180 डिग्री का असते. बरोबर आहे. 180 डिग्री असते. मग या ठिकाणी 90 आहे. या ठिकाणी 30 आहे. तर बाकीचं जे राहिलं ते येईल. बघा इन ट्रायंगल पीएसआर. या पीएसआर ट्रायंगल मध्ये लिहा अँगल किती दिलाय बेटा. अँगल यस किती दिलाय 90 डिग्री दिलाय. त्यामुळे त्याला कसं वाचायचं पीएसआर वाचा. अँगल पीएसआर इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल एसपीआर. अँगल एसपीआर हा पीएसआर असा वाचला. अँगल एसपीआर असा वाचा. हा आहे 30 डिग्री जे गिवन दिलेलं आहे बेटा. जे गिवन दिलेलं आहे. रिमेनिंग अँगल काय येतो हा 180 डिग्री मधून मायनस करा. म्हणजे 180 डिग्री हा किती बेटा हा 60. हा 90 आणि 30. बरोबर आहे. हा 120 आला आणि 180 मधून 120 गेले. रिमेनिंग अँगल राहिला. या ठिकाणी रिमेनिंग अँगल राहिला 100 किती राहिला बेटा. रिमेनिंग अँगल 60 राहिला. त्यामुळे मग हा एसआरपी अँगल एसआरपी बेटा 60 डिग्री राहिला. अँगल एसआरपी 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल अँगल एसआरपी 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ
of triangle PSR, therefore triangle PSR is 30 60 90 triangle PSR is 30 60 90 triangle. कळलं बेटा? अँगल हे ट्रायंगल किती आला बेटा PSR? हा ट्रायंगल PSR किती आला? 30 90 आणि 60, 30 60 90 असं म्हणा. अँगल पी पूर्ण किती आले बेटा? हे ट्रायंगल PSR चे किती आहेत? 30 60 90 ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल कितीचा आहे? ट्रायंगल PSR 30 60 90 आहे का नाही? मग एक 30 60 90 चा आपण थेरम बघितला होता. बाय थेरम ऑफ 30 60 90 ट्रायंगल, बाय थेरम ऑफ 30 60 90 90 डिग्री थेरम. हा थेरम लक्षात असू द्या. बघा 30 60 90 जर असेल तर आपण काय करतो? आपल्याला काय सांगितलं बेटा? या ठिकाणी आपल्याला साइड काढायची आहे आरपी. ठीक आहे, आपल्याला आरपी काढायचे, आरपी काढायचे. तर तुम्हाला माहिती आहे का, हा जो आहे बेटा साइड अपोजिट टू 30 च्या अपोजिट एसआर आहे का नाही? तर ते काय होतं? एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी. ह्या आरपीच्या 1/2 असतं. हे एसआर जे आहे बेटा 30 च्या अपोजिटची साइड कोणती आहे? ही 30 डिग्री. बरोबर आहे? 30 च्या अपोजिटची, ए पोरा लक्ष दे इकडं, 30 च्या अपोजिटची साइड एसआर आहे, 30 च्या अपोजिटची साइड एसआर आहे. एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी, एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी, एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी. साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री, 30 डिग्रीच्या अपोजिटचं एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी, एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी. ठीक आहे, एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी. एसआर किती आहे? 6 आहे. हा 1/2 ला 1/2, आरपी ला आरपी. हा काय होतो बेटा? या ठिकाणी आता आरपी निघते आपल्याला, हे 6 आणि 2, हा इथलं डिवायडेड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये होतो. बरोबर आहे? आरपी इज इक्वल टू, हा काय इथं गुणाकार आहे, आरपी इज इक्वल टू, हा काय येतो बेटा 6 × 2, 6 × 2, आरपी इज इक्वल टू 12. कळलं सर्वांना? आरपी किती आला बेटा? आरपी किती आला? 12 आला. आरपी किती आला? हा आरपी किती आला? 12 बेटा. कारण 30 डिग्रीच्या समोरचा जो एसआर आहे हा याच्या म्हणजे ह्याच्या बाजूचा, म्हणजे एसआर इज इक्वल टू 1/2 आरपी, हा अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री असते. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं आयएमपी आहे. ठीक आहे बेटा, हा आयएमपी. आणि कारण काय? साइड अपोजिट टू 30 च्या अपोजिटची साइड हा पासते ह्या PR च्या. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना? या ठिकाणी आरपी निघून जातो. आरपी निघून गेल्यानंतर पुढे काय काढायचंय आपल्याला? पुढे बघा या ठिकाणी पीएस किती आहे? पीएस इज इक्वल टू √3/2 आरपी. पीएस इज इक्वल टू √3/2 आरपी. पीएस इज इक्वल टू, हा पीएस कुठे आहे? हा पीएस, आता हा पीएस इज इक्वल टू √3/2 आरपी. म्हणजे साइड अपोजिट टू 60, हा 60 च्या अपोजिटचा आहे. हा 30 आहे, हा 90 आहे, हा 60 डिग्री आहे. हा 30 आहे, हा 90 आहे, हा 60 डिग्री आहे. तर 60 डिग्रीच्या अपोजिटचा जी आहे बेटा साइड, 60 डिग्रीच्या जी अपोजिटची साइड आहे, म्हणजे पीएस इज इक्वल टू √3/2 PR किंवा आरपी म्हणा, √3/2 PR किंवा आरपी म्हणा. पीएस इज इक्वल टू √3/2 आरपी म्हणा. साइड अपोजिट टू 60 डिग्री. पीएस इज इक्वल टू √3/2 आरपी किती आहे बेटा? 12 आहे. या ठिकाणी बेक बे, आणि हा इथं किती राहतो? 6 राहतो. बरोबर आहे? हा बेक बे, बेदून 4 बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसख्ख 12. राहिलं किती बेटा या ठिकाणी? पीएस इज इक्वल टू 6√3. बरोबर आहे? 6 इकडून लिहिला, रूटच्या इकडे 6 लिहिला, हा √3 इकडे लिहायचा असतो. ठीक आहे, पीएस इज इक्वल टू √6 कळलं? इथं दोन्ही कसं काढलं? अपोजिट साइड 30 आणि 60 हे दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत, या यूज केल्या बेटा याच्यामध्ये. ठीक आहे, या फक्त याच्यामध्ये यूज केलेल्या आहेत. दुसरं काय यूज केलंय का याच्यामध्ये? दुसरं यूज केलंय का बेटा? लक्षात येतं बेटा? कळलं सर्वांना? हे सोपं आहे का? मला सांगा बरं, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट होतं का? सोपं आहे का? चला, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, खूप छान बेटा. आता याच्यानंतर आता आपल्याला चौथा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे, चौथा नाही, याच्यानंतर आता आपल्याला 5वा प्रश्न बघायचा आहे. पुढं ह्याचा पेज पुढचं हे आहे. चौथा प्रश्न बघितला आपण, याच्यानंतर आता पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. हा पुढचा प्रश्न घेऊयात आता आपण. चला बेटा, पुढचा प्रश्न बघूयात. हा पुढचा प्रश्न. आता पुढच्या ह्याच्यामध्ये बेटा आपल्याला काही नाहीये, जे फिल इन द ब्लँक्स आहे ना, ते फिल इन द ब्लँक्स बघायचे. ठीक आहे, ते फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी बघायचे आपल्याला. याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ओके बेटा,
कळलं सर्वांना? चला, काय म्हणते बेटा याच्यामध्ये? फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी, ए बी आणि बी सी फाइंडिंग करायचंय, ए बी आणि बी सी, फॉर फाइंडिंग ए बी आणि बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर 2.20. फॉर फाइंडिंग ए बी आणि बी सी, ए बी आणि हे बी सी आपल्याला फाइंडिंग करायचंय. फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे, हे दिलेली फिगर आहे आणि अशा आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे. ए बी आणि बी सी बेटा, हे ए बी हे इज इक्वल टू साइन आहे, बरोबर आहे, म्हणजे गिवन. या ठिकाणी हे इज इक्वल टू ए बी आणि बी सी, हे ए बी आणि बी सी याला काय म्हणतो आपण? गिवन म्हणतो. चला गिवन दिलं. पुन्हा अँगल बी ए सी, अँगल बी ए सी, बी ए सी कुठे बेटा? अँगल बी ए सी, अँगल बी ए सी. बघा बेटा, हे या ठिकाणी हे जर दोन समान साइड असतील, कॉन्कुरंट साइड आहेत, तर हे पण अँगल कॉन्कुरंट आहेत या ठिकाणी. म्हणून हे 90 असेल तर रिमेनिंग 180 आहेत. तिघांची बेरीज 180 येते का नाही? ह्या तिघांची बेरीज ह्याची मिळून 180 येते. हे जर 90 असेल, करेक्ट 90 असेल, तर हे दोन्ही पण या ठिकाणी बेटा 45 असतात. किती असतात बेटा? हे करेक्ट किती आहेत मग या ठिकाणी? राईट अँगल ट्रायंगल दिलं या ठिकाणी, करेक्ट राईट अँगल ट्रायंगल, कारण हा कॉन्कुरंट आहे, हा कॉन्कुरंट आहे. मग या ठिकाणी हे 45 येणार, ते 45 येणार. म्हणून या ठिकाणी मी काय म्हणलं? देअरफॉर अँगल बी ए सी 45. ए बी इज इक्वल टू बी सी, बरोबर आहे बेटा. ए बी इज इक्वल टू बी सी, ए बी इज इक्वल टू बी सी, ए बी इज इक्वल टू बी सी 1/रूट इंटू ए सी, 1/रूट. आता ए बी इंटू बी सी, हा इकडची साइड आणि इकडची साइड 1/√2 इंटू ए सी असते बेटा. ठीक आहे, ही ए बी आणि बी सी ही 1/√2 इंटू ए सी असते. ठीक आहे, पुढे काय? पुन्हा नंतर हा AC किती दिलाय? √8 दिलाय बेटा. हा AC किती आहे? √8 आहे. हा AC ची व्हॅल्यू √8 तिने दिलेली आहे. मग हे 1/√2 जशास तसं ठेवला आपण, हा 1/√2 इथं जशास तसं ठेवला, इंटू हा 2√2 या ठिकाणी आपण ठेवला. कळलं? लक्षात आलं? हा इथं 1/√2 इंटू 2√2 इथं आपण जशास तसा ठेवला. याचं आपण सोडून घेतलं, हे रूट कट केला, हा रूट कट केला, हा इथं 2 इंटू 1 राहिला. आपला आन्सर फक्त आलं 2. कळलं या ठिकाणी? हा √8 ला कसं लिहिलं? 2√2. ह्या √8 ला त्यांनी कसं लिहिलं? हा इंटूला इंटू आहे, हा √8 ला 2 बाहेर काढला आणि √2 लिहिलं. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1/√2 या ठिकाणी हे जशास तसं हे तिन्ही याला इथे 1/√2, कारण या ठिकाणी ए बी, हा ए बी आणि बी सी 1/√2 AC येणार आहे. 1/√2 AC, AC √8 आहे. √8 ला आपण त्यांनी जसं असं लिहिलंय. आणि मग या ठिकाणी हा √2 आणि हा √2 कट राहतं, 2 इंटू 1 फक्त 2 राहतं. कळलं सर्वांना? हे या ठिकाणी कळलं का बेटा? हे सर्वांना 100% कळलं का? मला सांगा, ह्याच्यामध्ये काही अवघड वाटलं का बेटा? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये काही अवघड वाटलं का? मला सांगा बरं. किती सोपा प्रश्न होता, काहीच अवघड नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये बेटा. ठीक आहे, कळलं सर्वांना ह्याच्यामध्ये 100%? चला, आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला. ओके बेटा, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता. काय रे नेक्स्ट क्वेश्चन? 6th क्वेश्चन चाललाय आपला. 6th क्वेश्चन आपला चाललेला आहे. ओके, चला, 6th क्वेश्चन आपला चाललेला आहे बेटा. ठीक आहे,